पहिल्यांदा प्रफुल भाऊने 500 रुपयांस पेट्रोल टाकल्यावर प्रफुल भाऊ आज डायरेक्ट 540 टाकलं ना माझ्या राणीला. 540 भाऊ 540. जी ले ये पल मस्ती में आसमां के तले रंग यारों के संग. सरक रे. हा ए थांब थांब. हा भाऊ भाऊ नियम ना. अरे काय माणूस आहे रे तू. प्रफुल भाऊ इथे सगळे कपल आहेत बाळ. तू फक्त तूच एकटा. यंदा तरी पप्पा मनावर घेईल आणि लवकर आवरेल माझं. आमचा प्रफुल भाऊ सिंगल. कहता है दिल मचल के टायरों से आ निकल के होके हम बेफिकर होके हम बेफिकर मस्ती में मस्ती में डूबे रहे मस्ती में डूबे रहे. प्रफुल भाऊची हिंदी. आता आपण इथं गार्डन मध्ये आलेलो आहे. पण गार्डन मध्ये इथून आपण मध्ये घुसलो इकडे सटार सुटणार आणि तिकडून रिटर्न येणार आणि वरते गार्डन में घुसणार आणि गार्डन इकडे जाऊ पिलेला आहे प्रफुल भाऊ. सरळ सरळ असं असं जाऊ. कुठे आता इथून ना आपण गार्डन मध्ये घुसणार आहे. गार्डन मध्ये नाही बोटिंग साठी जातोय आपण. नाही बोटिंग मग गार्डनला लागूनच बोटिंग आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. अजून काय पण मी काय म्हणतो बोला. गुजरात सरकारने इथं खर्च करून चांगलं केलेलं आहे. हा. जर लोकांना आणि मुंसाठी लांब जायचे पैसे पण गुजरात सरकारने इथं खूप चांगला विकास केलेला आहे. फक्त एकच चुकी केलेली आहे टॉयलेटला जागा ठेवलेली नाही. गेले तरी बी 5 रुपये लागतात. आणि आहे तिथं पॉइंट वर तिथं 5 रुपये घेता. म्हणजे इथं हागणं बी फ्री नाही खाणं बी फ्री नाही. खूप कष्टदायी आहे इथं. येताना पैसे सोबत घेऊन याने आणि जास्त येताना पैसे 500 तर मुळीच नाही आणावे. हजारातच जाणार. 2000 तरी आणावे नाही तर खूप वाईट आहे. मी पाहताय ना इथं आम्ही थंड जागेवर आलोय. आता इथं आमचा अजय दादा बसला. हे गोकुळ दादा उभे आहेत. दादा दिवस गेले. हे आमचे प्रफुल भाऊ. आता तुम्ही बघताय इकडे एकच मासे आहेत. माशी पाण्याच्या वरचे मासे आहेत त्यांच्यावर लोक बसलेले आहेत. त्याला बोटिंग म्हणतात. बदक बदक का सॉरी चुकलं त्याला बदक म्हणतात. 100% व्हिडिओ पाहिजे लोक गाळ्या देतील. तसंच त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे. माझं काही म्हणणं नाही. थोडं पाणी पाहिजे होतं, वातावरण चेंज पाहिजे होतं. जास्त उन्हात घेऊन आले प्रफुल भैया. हे खूप चुकीचं केलंय. तसंच गोकुळ दादा तुमचं काय म्हणणं आहे. काय म्हणणं नाही. आमचे गोकुळ दादा इथे झोपायचं म्हणताय. तसेच आमचे आळशी प्रफुल भाऊ झोपलेले पण आहेत. खूप भारी वाटतंय. वातावरण थंड थंड आहे पण नदी भाषा गांडूळ आहे. पाणीच नाही. पाणी नाही. बरोबर. गोकुळ दादा तुम्ही काय बघताय तिथे. जाऊ दे बोलतो आता. आता तुम्ही आलेले आहेत. आता तुम्हाला गुफा दाखवतो. ही पाय गुफा इथे आपले कोण गोकुळ भाऊ गुफेत चाललेत. गोकुळबाईंच्या शोधेत आहेत. गोकुळबाईंचं वय झालं पण त्यांनी गुफा चुकीचं नाही. नाही थांब आपण आता गुफेत जाऊ. घुसा गुफा. मस्ती में डूबे मस्ती में डूबे मस्ती में डूबे मस्ती में डूबे. पटपट बाहेर रे.
हे दोघी जण सिंहाच्या तोंडातून घुसून कुठं निघाले, इथून घुसून परत दुसरी गुफा. चल जी ले ये पल मस्ती में आसमां के तले, आमचा मोगली, यारों के संग अनजानी हा आमचा खुशियों में मोगली. चल जी मोगली. ले ये पल मस्ती इधर से में है. आसमां के तले, आजू रंग यारों के संग अनजानी खुशियों में ढले. हे आता आमचे निखिल दादा बसलेले. आता ते बघा ते लहान पोरासारखे एकदम झोळा आहे. आम्ही त्यांना भरपूरदा सांगितलेलं आहे तुम्ही ओरिजिनल सीन पहा, पण ते काय ऐकना झालेले. पण तो खरंच सांगा, आमच्या प्रफुल्ल भाऊंचा जीव अटकला गाडींमध्ये, म्हणून आम्ही सगळे स्पॉट सोडून आणि डायरेक्ट आता आम्ही सगळं सोडून आणि गाडींकडे चाललोय. तसंच इथे एकदम सुंदर असा पक्षी होता, मिकी माऊस पण आहे प्रफुल्ल भाऊ सारखंच. प्रफुल्ल भाऊ यूज मी ये रास्ते ये दिलकश स्टिकर्स पाहिजे हा तू काय सांग बुलाए ये बाहें यार प्रफुल्ल भाऊ मोर पसारे, भेट किती भारी. चला जी फोटो ये रास्ते ये मला डायनासोर दिसले. को बुलाए ये काय रे? पसारे, क्या देखना है क्या सोचना है, ये चलते काहीतरी हैं आहे. जाना रुकना डॉल्फिन ना, डॉल्फिन कहता है दिल मचल के तसेच यारों से आ निकल के, डायनासोर होंगे हम डायनासोर. बेफिक्र, होंगे हम बेफिक्र, मस्ती में डूबे रहे उम्र भर, मस्ती में डूबे रहे उम्र भर, मस्ती में डूबे रहे उम्र भर, मस्ती में डूबे रहे उम्र भर. आपण याचा सत्कार केल्यानंतर वटवाघूळ. त्यानंतर हे वटवाघूळचा आपण सत्कार केल्यानंतर आम्ही पुढे डायनासोर पण सोडून आणि आपण आता निघतोय गाड्यांकडे. वो दिन ससा? फिर से हा, आ ससा, गए, डस्टबिन आहे. यूं लग रहा सब कुछ पा ससा पकडू गए. आपण आता गार्डनच्या खाली आपल्या गाड्या इकडे लावलेल्या आहेत. चला हे डुक्कर नाही, कुत्रं? कुछ पा गए. पण काहीतरी आहे ते रानडुक्कर आहे. फुर्सत लगे हैं, चला दोघी ड्रायव्हर प्रफुल्ल भाऊ आणि गोकुळ भाऊ दोघी जण खाली गेलेले आहेत. तसेच आपण पण जाऊ आता. ते डोंगराची काळी मैना हा. तोड 2-4 तोड. लांब फिरायला गेले आणि गाडीला जर लॉक नसला तर काय करायचं, सर्वांना विचार पडतो की या अशा वेळेस काय करायचं. गाडी सोडून जाण्याची भीती असते तर काय, प्लग काढून घ्यायचा, त्याची कॅप काढून घ्यायची, वायर अशी वरती खोसून द्यायची आणि जेव्हा तुम्ही कुठून जाऊन येणार तुमचं सर्व काम झाल्यानंतर अशी वायर घालायची, गोल गोल फिरवायची. मस्ती में डूबे रहे उम्र भर. शेवटी आम्ही प्रफुल्ल भाऊ, शेवटी आम्ही मालेगाव. मस्ती में डूबे रहे उम्र भर, मस्ती में डूबे रहे उम्र भर, मस्ती में डूबे रहे उम्र भर, मस्ती में डूबे रहे उम्र भर. 4 जणच ना ते 4 जणच नसे. बोट के बाहर निकालना मना है. बोटिंग जाते समय बोटिंग की संपूर्ण जिम्मेदारी किसी भी प्रकार के गॅरंटी
इथे आमचे ड्रायव्हर आहे आजू म्हणा करत मोबाईल पकडा जोगावरे राबू. आम्ही इथं आलेलो आहे आणि चालवायला मी आहे. स्वतः प्रफुल्ल भाऊ आहे आणि गोकुळ भाऊ आमचे प्लस मी आणि आजू फक्त आजू तसं इथे थोडस कष्ट करतोय. आमची बोट असं वाटतं लीक आहे इथून पाणी निघतंय थोडं थोडं. प्रफुल्ल भाऊ इकडे घे सरळ घे. ए प्रफुल्ल भाऊ ओ मेरी सोहरा जबी तुझे मालूम नहीं तू अभी सदा है हसियार मैं जवान. गोकुळ भाऊ पाय गोकुळ भाऊ जॅकेट पाय. आज इकडे पाय भाऊ आपण जाऊ दे आपण हवा करू. अहो ड्रॅगन चाल रे भाऊ चाल 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 चाल. ए प्रफुल्ल भाऊ मोबाईलचे म्हणा काय चाले बी नाही राहिले जोरात फिरा. अरे फिरा फिरा प्रफुल्ल भाऊ जोरात फिरा. हा येऊ दे हा पळी राहिली भाऊ पळी राहिली आमची बोट. अरे पुढे किनारायचं ना भाऊ. आम्ही तसं यांच्या तुमचं मोठं आहे ना. अरे हँडल फिरवणार तर ती घेणार रे माणूस. अरे ते हँडल घास ना हातात घेणार रे. जरा थांब रे घे ना थोडासा चालू काय का बंद कर आधी पैसे देऊन अवघड्या बाबा. चालू का प्रफुल्ल भाऊ. हो चालवा घाला कुठं तरी. तसेच आमचे ड्रायव्हर इथे गोकुळ भाऊ जरी इथे आम्ही पॅन्डल मारतोय रेस लागलेली आहे आमची. ती एक बोट तिकडे आम्ही खूप पुढे आलेलो आहे. प्रफुल्ल भाऊ कृपया ती बोट दाखवावे. मोबाईल पॅक करावे त्या बोटपेक्षा आपला मोबाईल किमती आहे बाबा. काही नाही माल दखाड तू बघतो कोल्हे दखाड नको. ड्रायव्हर मी ना बाबा पैसे देऊन इथे अवकळ्या उरायला म्हणजे सोपं नाही बाबा. काय विषय नाही. हायच करायला पाहिजे होतं. हाय गो अवकळायचे ते. हा तू मारा ते बरोबर. हा आमचे ड्रायव्हर आता चेंज केलेले आहेत आणि आमचे प्रफुल्ल भाऊ आणि गोकुळ दादा हे आमचे अरे कत्ती बी नको घालू रे. मालवी चालवताना एखाद्या पोरी पाहून ठोकण्याची इच्छा होतीये. हे आमचे गावठी चाळे हे आमचे प्रफुल्ल भाऊ सोडत नाही. तसेच आमचे प्रफुल्ल भाऊ मुलींना बघून एकदम आता गोड स्मित हास्य देत आहे. हा प्रफुल्ल भाऊ गोकुळ भाऊ आमचे तंगड वल्ला करताय. तंगडावरती करून त्यांना गोड वाटलंय. तुम्ही कर ते असा तंगडा टाकीन झोपा. इथे मी आता प्रफुल्ल भाऊच्या थोबड्यावर तंगडे टाकून असे झोपलेलो आहे मी एकदम निवांत. कुठेही गेले तरी तलप ही काही सुटत नाही. तसेच आपले प्रफुल्ल भाऊ इथे कायच्या मतांना तसेच आपण त्यांचा एक छान असा फोटो घेऊ. काय छान तू बदकाच गाडी घे फक्त येऊ. हा हे बदकाच लेखाचं बोलावतस
ए थांबा थांबा गाडी थांबा. चाल इकडे चाल. सेल्फी नाही रे व्हिडिओ होते. अरे अरे टर्न नका मारून. ए नको उडव नको तराच नको देऊ त्यातले. हे किती भारी येतात. हा तंगडा कसा वर करतो तसं. ए यार फिराय कोण राहणार. गोकुळ कोण आता. प्रफुल भाऊ घे तू त्याच ना मागे मागे. इथे आता आमचे प्रफुल भाऊ दमले. त्यांना एका मुलीशी ये रास्ते ये दिलकश नजारे हमको बुलाए ये बाहें पसारे तो पाय ना ये दिलकश नजारे तो बाय क्या देखना है क्या सोचना है चलते हैं जाना रुकना मना है कहता है दिल मचल के टायरों से आ निकल के होंगे हम बेफिक्र मस्ती में डूबे रहे उम्र भर मस्ती में डूबे रहे उम्र भर मस्ती में डूबे रहे उम्र भर मस्ती में डूबे रहे उम्र टर्न मी नको आगाऊपणा करू. माझं तिकडनं एवढं रस्ता तिला आडू रे. पूर्ण लाकडी. हो सगळ्यात वरती. इथून मस्त दिसतंय. आपण इकडनं आलो. इथून वरती इकडे सर इतरी जवळपास एक जण आले